नमस्कार. काय नाव आपलं? मी नवनाथ चव्हाण. बरोबर. आपण हे प्लॉटवर आलोय आता. मला वाटतं गाव कुठलं हे? हे श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे. बरोबर आहे. आणि हे जी कपाशी दिसते मला, याला आपण काय काय वापरलंय? याला सुरुवातीला शेतकऱ्यात वगैरे सोडून घेतलं, नंतर मग वाढ झाल्यानंतर एक 20 दिवसानंतर मग याला अगोदर स्विंग सोडलं. स्विंग सोडल्यानंतर थोडी वाढ झाल्यानंतर मग त्याला परत एक ग्रोईंगचे हे केलं. बरं. म्हणजे एवढ्या याच्याला एवढी सेटिंग मस्त मजबूत. बरं. आता बाकीच्या प्लॉटमध्ये सर काय फरक वाटतो? बाकीच्या प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटमध्ये काय फरक आहे सेटिंग मध्ये? वाढ आणि काळोखी हे महत्त्वाचं आहे. आणि ज्या पात्या आहेत, हे आता जे फ्लॉरिंग बाहेर पडले, हे कसं वाटतं? हे फ्लॉरिंग बाकीच्यांपेक्षा सेटिंग कसं झालंय? सेटिंग चांगलं झालं, एकच नंबर. आणि फुलं भरपूर लागलेत पहिल्यापेक्षा, आणि वाढ चांगली झाली आणि काळोखी आहे. बरं. आणि खर्च कमी झालाय बाकीच्यांपेक्षा. आणि त्याच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे त्याच्यावर काय कुठला दुसरी कुठली फवारणी नाही त्याच्यावर, अटॅक होत नाही. म्हणजे ऑलरेडी म्हणजे आजार पण आलं नाही, कारण मजबूती आहे आतून, इम्युनिटी चांगली पिकामध्ये. ओके. जसं माणसाची जर इम्युनिटी चांगली असेल तर त्याला रोग नाही होत, तसं या झाडांना किंवा पिकांना सुद्धा इम्युनिटीचे जसे अगदी बरोबर जर खतं जर दिले तर त्यांना कुठलेही आजार होत नाही. आणि जर रासायनिकचा वापर जर केला असता तर आतापर्यंत याला भरपूर फवारण्या करू लागले असते. बरोबर बरोबर. दिसतंय समोर. हो हो. म्हणजे हा जो प्लॉट दिसतोय, हा बघा, सेटिंग एक छान पद्धतीने सेटिंग आहे सगळं. आणि बाकीचे शेतकरी ज्यावेळी प्लॉट बघतात आपला, त्यावेळी काय त्यांची प्रतिक्रिया असते सर? तू काय सोडतो म्हणते त्याला. अच्छा अच्छा. बरोबर. नेमकं कुठल्या विचारायला कारण तसा ते प्लॉट इतका सुंदर सेट झालाय आज तुमच्या हाईटच्या प्रमाणे मला दिसतोय नवनाथ सरांच्या प्लॉट. असं चांगलं जैविक करून आपला खर्च कसा वाचेल आणि आपलं उत्पादन कसं वाढेल यावरच गेली प्रिस्टाईन 10-12 वर्ष काम करते. खरंच फायदाच आहे याच्यामध्ये. धन्यवाद सर.